स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्याच 2 वर्षात 92,000 कोटींची कामे केली, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. मागील 2 वर्षाच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात 92,000 कोटींची विकास कामे करण्यात आली. स्वातंत्र्यानंतरच्या 75व्या वर्षाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच या खात्यांच्या माध्यमातून विकास कामे करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. डोंबिवलीतील गृहनिर्माण सोसायट्यांना देण्यात आलेल्या मोफत सोलर पॉवर युनिट कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा स्रोत योजनेचा प्रसार करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर युनिट उपलब्ध देण्याचा प्रयत्न चालवला आहे. हजारो सोसायट्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असून या माध्यमातून सोलर एनर्जीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपक्रमात अनेक सोसायट्या जोडल्या गेल्या आहेत. आजपर्यंत एकूण 268 गृहसंकुलन लाभार्थी झाले आहेत. यामधील 14 गृहसंकुलांना आज सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते सोलर पॅनल वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन करताना आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावागावांचे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करीत आहे. यामुळे या गावांना प्रथम चांगल्या रस्त्यावरून प्रवास करणे शक्य झाले आहे, असं नमूद करतानाच स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षाच्या काळात 92,000 कोटींची विकास कामे आपल्या खात्याच्या माध्यमातून करण्यात आपण यशस्वी झालोच त्यांनी सांगितलं आहे. आपण सर्वांना माहित आहे की गेल्या 2 महिन्या अगोदर आपण सर्व डोंबिवली मतदारसंघामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटीज आहेत त्या सोसायटीमध्ये जे कमर्शियल मीटर्स जे आहेत जे स्टेअरगेजमधली लाईट्स असतील किंवा पाण्याच्या मीटरसाठी वापरले जातात, यांना कमर्शियल दृष्ट्या त्यांची वीज आकारणी होते आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भूकदंड हा सोसायटीच्या कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो. अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ 200 सोसायटीज ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत, त्या 200 सोसायटीजमध्ये ज्यांनी जी अपारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे. कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाही आहे. फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं त्या बिलामध्ये जवळजवळ 50% जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे देशाला आव्हान केलं होतं की अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे, त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत. गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती 300 युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घरं आहेत त्यांना सगळ्यांना ते तशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज व्यवस्था कशी उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. आणि आज डोंबिवली शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम हे आज सुरू झालं आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये 14 गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत की ज्यांची AGM मध्ये या संदर्भातला निर्णय झाला की आपण त्या दिशेने गेलं पाहिजे. त्यांचा आज कामाला आजच सुरुवात केली जाणार आहे. त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक जनजागृती करण्याचं काम हे पंतप्रधानांनी नेहमी करण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवली शहरामध्ये पण या सर्व गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याचं विघटन हे योग्य प्रकारे व्हायला हवं. बऱ्याच ठिकाणी होत आहे, परंतु त्यासाठी
काही व्यवस्था उभं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी लागणारी जे डस्टबिन आहेत ते डस्टबिनसुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये जवळजवळ 4,000पेक्षा जास्त डस्टबिन हे देण्याच्या संदर्भातला आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नियोजन हे शहरामध्ये केलं गेलेलं आहे. त्यामुळे एक खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. मनोज जरांगे पाटील यांनी समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असं अशोक चव्हाण म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार सकारात्मक असून जरांगे पाटील यांना पालकमंत्री गिरीश महाजन तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील विनंती केली आहे की मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर देखील कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. तरी पण उपोषण न करता जरांगे पाटील यांनी प्रशासनाची समन्वयक साधून मराठा आरक्षणाचा मार्ग काढावा. समिती नाही. जरांगे यांनी आज 6व्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे, काय सांगाल? मला वाटतं की महाजन साहेबांनी विनंती केली आहे, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, उपमुख्यमंत्र्यांनी. आपण आतापर्यंत बरंचसं काम झालेलं आहे. समन्वयातून बराचसा मार्ग सुटलेला आहे. 10% आरक्षण मिळालेलं आहे. कुणबी सर्टिफिकेट्स देण्यात आलेल्या आहेत. लोकांना 10% नोकऱ्या लागलेल्या आहेत. तर बरंचसं काम मार्गी लागतं आहे. तर मला वाटतं उपोषणाचा मार्ग न स्वीकारता समन्वयातून सोडण्याची शासनाची भूमिका आणि त्या त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती आमची. आपण समन्वय समितीमध्ये होता? समन्वय समिती नाही, मी उपसमितीमध्ये होतो, पण समन्वयाचं काम करायची माझी भूमिका आहे आणि मी त्यांना संपर्कही साधीन आणि त्यांनी हे सोडवा उपोषण आणि शासन ते म्हणतील त्या पद्धतीने आपण बाकीचे जे उर्वरित विषय आहेत ते सोडवण्याकरता पूर्ण सहकार्य करू. स्थानिकचा एक विषय आहे. काँग्रेसचे भास्करराव म्हणत आहेत तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार आहे, पण जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत काँग्रेसचे भास्करराव काँग्रेसमध्ये जाणार याचं कळत नाही मला. भाजपचे भास्करराव जे होते आता जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत त्यांच्या प्रवेशाचं माझ्या कानावर आलेलं नाही. तर त्यांना विचारावं. मला काँग्रेसमधूनही भास्कररावांना विरोध मला माहित नाही. पाठीमागे बघा, पाठीमागे पण आमच्याकडे आहे ते सुरक्षित राहतील ते सांगतो. सरकारला फक्त त्यांची खुर्ची दिसते, गोरगरीब लेकराचे हाल अपेष्टा दिसत नाही असं मनोज जरांगे म्हणाले. 17 सप्टेंबर 2024 वार मंगळवार मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा 6व्यांदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की सरकारला फक्त त्यांची खुर्ची दिसते. आम्ही गोरगरीब जनतेच्या लेकरांचे हाल अपेक्षा दिसत नाहीत. त्यांना फक्त पैसा आणि त्यांच्या पदावरचा नजर ठेवत हे राजकारण करत आहेत असा घणाघाती निशाणा आज त्यांनी सरकारवर साधला आहे. यावेळी त्यांनी मागणी केली आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. तसंच राज्यात मराठा समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या सर्व केसेस मागे घेण्यात यावा यासारख्या मागण्या घेऊन ते पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिलाय की आता तुम्हाला हे सर्व मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करत किंवा मला संधी करण्याची संधी आम्हाला दिली आहे. नंतर आम्हाला म्हणू नका की आम्ही कोणाला पाडलं आणि कोणाला नाही पाडलं असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळेच या लढ्यात स्वातंत्र्य झालेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी सर्व नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. त्यांची काही चर्चा झालेली का या संदर्भात, गॅजेट लागू करण्याबाबत, किंवा त्यांनी काही संपर्क केलेला आहे? अखंड महाराष्ट्रात मराठवाडा विनाट आला आणि त्यावेळेस आरक्षण होतं. म्हणजे तिकडच्या हैदराबादच्या कर्नाटक मधल्या काही, आंध्र प्रदेश मधल्या काही मराठ्यांना आज आरक्षण. मग हैदराबाद संस्थान असताना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण होतं, विनाट इकडे आले. बाकीच्यांना मात्र जसं तसं आरक्षण लागू केलं. तर मराठ्यांचं असलेलं ओबीसीचं आरक्षण जसं तसं लागू नाही केलं. म्हणजे असं वाटत आहे एखाद्यावेळेस आम्ही अखंड महाराष्ट्रासाठी हा मराठवाडा लढला, विनाट आलोत म्हणजे काय चूक केली का?
एक अखंड दिसावं, राज्याचं ते स्वप्न अखंडामध्ये जे बघायचं होतं ते बघण्यासाठी मराठवाड्याने कसलीच आट नाही घातली. विना आट मराठवाडा सहभागी झाला. आणि तुम्ही आज विना आट येणाऱ्या मराठवाड्यावरच आहे आणि त्या मराठ्यांवरती आरक्षण असूनही अन्याय करायला लागला. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांवरची सुद्धा अन्याय. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असताना तुम्ही आरक्षण देत नाहीये, म्हणजे हा हसून सुद्धा किती मोठा अन्याय आहे. म्हणून ही लढाई न्यायासाठी. आणि सरकारला आम्ही कालही सांगितलंय, परवाही सांगितलं, आम्ही राजकीय भाषा तुम्ही म्हणताय ना बोलतोय, आम्ही राजकीय भाषा बोलायचं बंद केलं. तुम्ही कामं करा, तुमचे फायदे होते. तुम्ही काम नाही केलं, माझ्या नावाने हारडायचं नाही. हो, मग मात्र कुणी बोंबल्याचं नाही. मराठा कोणचाच ऐकून घेणार नाही. आणि भाजपमधला मराठा तर कधीच ऐकून घेणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस साहेबच दोषी आहे, 100% देत नाहीये. ही घराघरातल्या मराठ्यांमध्ये भावना जाणार. कारण मी एवढी मोठी शक्ती माझ्या समाजाची असून समाज नको करू म्हणतो पोषण, तरीही मी करतोय. त्याचं कारण मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही. समाज सरळ सांगतो आपली मोठी शक्ती आहे, तुम्ही फक्त सांगा पाडायचे आहेत, उभा करायचे आहेत का काय करायचे. तरीही मी उपोषणाला बसतोय. याचा अर्थ फडणवीसांनी समजून घेतला पाहिजे की आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. पण तुम्ही जर आमची प्रत्येक वेळेस चेष्टा करणार असाल, प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचा अपमान करणार असाल, तर तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागणार आहे. कारण हे आता आम्ही तुम्हाला संधी दिली, आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. नसता पुढं काय झालंय 2024ला, कारण मराठ्यांचे पोरं गप बसणार नाही. आणि मराठ्यांच्या पोराच्या नादी फडणवीस साहेबांनी लागू नये. पाटील 2 दिवसापूर्वी आंदोलनात सक्रिय जे सहभाग होते, काय असतं बघा, ही अन्यायाचा आक्रोश असतो आणि ती खोलवर रुजलेला आहे. या दिवशी खूप अन्यायाच्या विरुद्ध प्रचंड मोठा लढा झाला होता आणि न्याय मिळाला. आज सरकारला आक्रोश नाही दिसत. गोरगरीब लेकरांवरती शिक्षणापासून नोकऱ्यांपासून त्यांच्यावर अन्याय होतो हे नाही दिसत. त्यांना फक्त खुर्चीची लालसा आहे. खुर्ची दिसते, त्यांची संपत्ती दिसते, त्यांचे पद दिसतात आणि ते त्यांना वाचवायचे. गोरगरिबांचे लेकरं टाहो फोडतायत, आक्रोश करतायत, त्यांना आरक्षणाची गरज हे बघितलंच जात नाही. म्हणून ठरवलं की एक संधी पुन्हा द्या फडणवीस साहेबांना आणि ह्या अन्यायापासून, हे अन्याय गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर होतं हे रोखतायत का, एकदा बघूया. एकदा फडणवीस साहेबांना संधी आहे, त्यांनी जरा समजून घ्यावं. नसता लोक तोंडातून शब्द सुद्धा फडणवीस साहेबाला पुन्हा काढून देणार नाहीत. हो, इतकं नाराजीचा रोष त्यांच्यावरती जाईल आणि त्यांनी तो घेऊ नये. नाराजीचा रोष सरळ सरळ त्यांनी मराठ्यांचं ठरलेल्या मागण्या त्या सगळ्याची सगळ्या अंमलबजावणी करा. तुम्ही सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना शेवटची संधी देत आहे. या संधीनंतर काय निर्णय असणार? नाही, मग आता राजकीय भाषा बोलणार नाहीये. मी सांगितलं राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेब म्हणतात की राजकीय भाषा बोलतायत, मराठ्यांचा फायदा त्यांना झाला. आता जो करल ती परंपरा आहे, ती रूल आहे, ती नियम आहे, ती कायद्याची चौकट आहे किंवा संस्काराची सुद्धा चौकट आहे, ती विचाराची सुद्धा चौकट आहे. एकमेकाला सहकार्य केल्यावर, एकमेकाला मदत केल्यावर, एकमेकाच्या सुखादुःखात आल्यावर, एकमेकाला साथीला जाणं, ही परंपरा, ही नियम आहे. आता तुम्ही जर जनतेचा फायदाच करीत नसाल तर जनता तुमचा फायदा कसा काय करील? मग तुम्हाला संधी, तुम्ही म्हणताय ना फायदा झाला, राजकीय भाषा बोलतायत. आम्हाला राजकारणात जायचं, समाजाला नाही मला नाही, विषय संपला. आता दुसरा विषय कुठला राहिला तुमचा? राजकीय भाषेचा. राजकीय भाषा बोलत नाही, देऊन टाका. आरक्षणाची अंमलबजावणी करा, देऊन टाका फटाफट आरक्षण. मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एक करा. अध्यादेश पारित फटाफट सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा. 3ही गॅजेट हैदराबाद गॅजेटचं लावून टाका. केसेस मागे घ्या. शिंदे समितीला रोज रेकॉर्ड तपासायला लावा. कारण ते तुम्ही कामं करा ना, फटाफट कामं करा. आणि तुम्ही नाही केले की राजकीय मतलब तुम्हाला आहे, महत्वाकांक्षा राजकीय तुम्हाला आहे, सत्तेची लालसा तुम्हाला आहे, हे सिद्ध सरळ होणार आहे. आणि फडणवीस साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळा करायला, ही संधी जाणार आहे. मात्र मग त्याच्यानंतर माझ्या नावाने ओरडायचं नाही भाऊ, काय झालंय, गुडघ्यावर टेकविल. नेमकं काय निर्णय आपण?
ते नेमकं आता राजकीय भाषेत बोलायचं नाही म्हणल्यानंतर मी आता बोलणारच नाही. पुढून मला किती बोलले ते चिले चपाटे त्यांचे चुट्टे चट्टे त्यांचं बारकाले खिशी कापू मोठाले खिशी कापू हे लोकांचे पिकं चोरणारे रातची चुट्टे हे चुट्टे चट्टे बोलणारे तिथे जाऊन बसा म्हणा फडणवीस साहेबाकडे सांगा ते आरक्षण देऊन टाका मला त्यांचं. ते राजकारणाकडे येत नाही, त्याची जात समाज येत नाही, ते येत नाही, राजकीय भाषा बोलत नाही, काय विषय नाही त्याचं देऊन टाक. हा इकडे बोंबलत बसायचं नाही. ते मी आता कोण कोण बोलतोय काय बोलतोय मी त्याला उत्तर देणार नाही. मला द्यायच्या दिवशी मी बरोबर उठण्यावर आणणार. मग सगळ्यात संधी दिली मात्र मराठ्याच्या साक्षीनं राज्यातला. दादा राज्यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र त्यापूर्वी राऊत यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण त्याला देण्यासाठी माझं पूर्णपणे समर्थन आहे. बाकीचे आमदार बोलतील का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मी म्हणलं ना मला राजकीयाच्यावर बोलायचंच नाही, काहीच बोलायचं नाही. अधिवेशन घ्या, तिथं आमदारांना विषय सांगा, पण अधिवेशनाला नाव ठिकाणी वेगळं यासाठी अधिवेशन बाहेर आल्यावर मानताना परत. कारण तुम्ही किती शहाणे आहेत, किती तुम्हाला अक्कल आहे ते आम्हाला माहिती आहे. कारण तुम्ही लोकांनाच म्हणता त्यांना लागली नाही. विषय सांगावेत सरळ सरळ राज्याला कळून द्यावा. अधिवेशन या विषयासाठी विषय घ्यायचा वेगळा आणि बाहेर आलो म्हणायचं एका आमदार मंत्री बोलला नाही खास किंवा आमदार मंत्री बोलला नाही एक सुद्धा असं म्हणायचं नाही. विषय सांगायचे आणि ते सेपरेट घ्या, ते सेपरेट घ्या. तुम्हाला काय अंमलबजावणी करण्यासाठी घ्यायचं असेल अधिवेशन तर ते सेपरेट घ्या. एक दिवसाच्या ते 2 दिवस ठेवा, मग सेपरेट व्हा देते. कारण इतके आमदार एका दिवसात होणार नाहीत. 24 घंटे चालू द्या. म्हणजे सगळे काय बोलते हे मराठ्याला बघायचे राज्यात. सगळ्यांना वेळ पण द्या त्यासाठी. पण अधिवेशन घ्या. आता पळू नका, पळकोटापणा त्याच्यापासून पळ काढू नका. अधिवेशन घ्या आणि कोणची महाविकास आघाडी कोणची महायुती त्यातले कोण आमदार आहेत कळू द्या लोकांना. मराठ्यांच्या बाजूने बोलतायत का नाही उघडे पडतील. उघडे पडले का ऑटोमॅटिक कार्यक्रम होईल. पण ते लावा. एखादी खिचडी नका करू ती एखाद्या मागण्यासाठी म्हणजे आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी विकास कामाचा निधीसाठी विशेष अधिवेशन बोलवायचं आणि कामांना मंजुऱ्या द्यायच्या. ती गुताडा ही आरक्षणाचा गुताडा एखादी नका करू. सेपरेट दिवस ठरवा. त्या दिवशी फक्त मराठा आरक्षणाचाच विषय चालणार रात्रंदिवस. आणि जोवर आमदार होत नाहीत बोलायचे तोपर्यंत सुरू राहू द्या. म्हणजे पुन्हा एखादी रात्र वाढली तर वाढू द्या, दुसरी बी दिवस आणि रात्र. पण सगळे कुणी लगेच म्हणते आमचा नंबर नाही आला पळून जाते ना काही आमदार तसं सांगून पळकोटापणा करतील ना. प्रत्येकांना बोलायला वेळ ठरवून वेळ द्या. तितक्या वेळेत त्या आमदारांनी त्याची भूमिका मांडायची आणि त्या वेळेनुसार 288 प्लस विधान परिषदेची यांनाही सगळ्यांना बोलायला ती वेळ किती मिनिटं दिलेत आणि तितके मिनिटं म्हणजे ते जर एका दिवसात नाही बसलं तर दुसऱ्या दिवसात घ्या. नाही तर झाले 12 घंटे आणि बोलले 50-50 जण बाकी तेच राहिले. वेळ ठरवून द्या आणि दूध का दूध पाणी का पाणी खाऊन जाऊ द्या. पळकोटापणा करायचा नाही. त्यांची काही चर्चा झालेली का या संदर्भात गॅजेट लागू करण्याबाबत किंवा त्यांनी काही संपर्क केलेला आहे? नाही, अखंड महाराष्ट्रात मराठवाडा विनाट आला आणि त्यावेळेस आरक्षण होतं. म्हणजे तिकडच्या हैदराबादच्या कर्नाटक मधल्या काही आंध्र प्रदेश मधल्या काही मराठ्यांना आज आरक्षण. मग हैदराबाद संस्थान असताना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण होतं. विनाट इकडे आले. बाकीच्यांना मात्र जसं तसं आरक्षण लागू केले. तर मराठ्यांचं असलेलं ओबीसीचं आरक्षण जसं तसं लागू नाही केलं. म्हणजे असं वाटत आहे एखाद्यावेळेस आम्ही अखंड महाराष्ट्रासाठी हा मराठवाडा लढला विनाट आलोत म्हणजे काय चूक केली का? एक अखंड दिसावं राज्याचं ते स्वप्न अखंडामध्ये जे बघायचं होतं ते बघण्यासाठी मराठवाड्याने कसलीच आट नाही घातली. विनाआट मराठवाडा सहभागी झाला आणि तुम्ही आज विनाआट येणाऱ्या मराठवाड्यावरच आणि त्या मराठ्यांवरती आरक्षण असूनही अन्याय करायला लागला. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांवरची सुद्धा अन्याय. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असताना तुम्ही आरक्षण देत नाहीये म्हणजे हा हसून सुद्धा किती मोठा अन्याय आहे. म्हणून ही लढाई न्यायासाठी आणि सरकारला आम्ही कालही सांगितलंय परवाही सांगितलं. आम्ही राजकीय भाषा तुम्ही म्हणताय ना बोलतोय, आम्ही राजकीय भाषा बोलायचं बंद केलं. तुम्ही कामं करा, तुमचे फायदे होते. तुम्ही काम नाही केलं माझ्या नावाने हरडायचं नाही. हो मग मात्र कुणी बोंबल्याचं नाही. मराठा कोणचाच ऐकून घेणार नाही.
आणि भाजपमधला मराठा तर कधीच ऐकून घेणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस साहेबच दोषी आहे, 100% देत नाहीये ही घराघरातल्या मराठ्यांमध्ये भावना जाणार. कारण मी एवढी मोठी शक्ती माझ्या समाजाची असून समाज नको करू म्हणतो पोषण. खुश खबर खुश खबर खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. अंबडचे तहसीलदार यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. आमरण उपोषण मागे घेण्याची केली विनंती. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्रीपासून आंतरवाली सराटी आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी आंतरवाली सराटी येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. पाटलाला भेटला आता नेमकं काय दिलं तुम्ही आणि काय उत्तर दिलं? माननीय जरांगे पाटील यांनी जे काही निवेदन दिलेलं होतं ते निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवलेलं आहे. आणि ते जे काही पत्र आहे ते पत्र जरांगे पाटील यांना आम्ही आणून दिलेलं आहे आणि विनंती केली की बाबा जे काही उपोषण आहे तर आपण मागे घ्यावं. शासनातर्फे जी काही कारवाई सुरू आहे ती सुरू असल्याबाबत आम्ही सांगितलं. परंतु जरांगे पाटील यांनी जोपर्यंत शासन मागणी मान्य करत नाही तोपर्यंत घेणार नाही असं त्यांनी या पत्रात लिहून दिलेलं आहे. संपूर्ण आशय असंच होता का पत्रातलं? हो. नाव सांगा सर. मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड, जिल्हा. नवनाथ वाघमारे यांनी आंतरवालीकडे जाताना पोलिसांना अडवलं. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना आंतरवालीकडे जाताना वडीगोद्री येथील पोलिसांनी अडवलं. 57 लाख कुणबी नोंदणी रद्द करण्याच्या मागणीसाठी वाघमारे आजपासून आंतरवालीत उपोषण करणार होते. वाघमारे यांच्या उपोषणाला प्रशासनाची परवानगी नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वडीगोद्री येथे वाघमारे यांना अडवलं. मला आंतरवाली जाऊ द्या, शांततेने आंदोलन करतो अशी वाघमारे यांनी पोलिसांना विनंती केली. मात्र पोलिसांचा वाघमारे यांना आंतरवालीकडे जाण्यास नकार आहे. बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत, संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे आहोत. आम्ही काही दंगेखोर नाही किंवा काही आम्ही आजपर्यंत कुठे जाळपोळ केली का? आम्ही केली नाही. आमच्यावर एकही रेकॉर्डला गुन्हा नाही. आम्ही काही जरांगे नाहीत लोकांचे घरं जाळणारे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या, संविधानिक मार्गाने आंदोलन करू द्या. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाला. परंतु जरांगींच्या नावावर गाव केलेलं आहे का ते? त्यांनी तिथं बसावं, आम्ही बसू नये असं काय आहे का? त्यामुळे आम्हाला जाऊ द्या, आम्हाला उपोषण करू द्या. लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत. सांगणं आहे की जाऊ नये आपण. प्रशासनाने संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य केलं पाहिजे. प्रशासन नेमकं कुणाच्या दबावाखाली चालतंय? कुणाच्या दबावाखाली? मुख्यमंत्र्याच्या, जातीवादी मुख्यमंत्र्याच्या दबावाखाली चालतंय काय प्रशासन? म्हणजे जरांगेला वेगळा न्याय, ओबीसी वाल्यांना वेगळा न्याय, धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना वेगळा न्याय, SC ST समाजाला वेगळा न्याय, मुस्लिम समाजाला वेगळा न्याय. हे काय चाललंय? हे योग्य नाही. मला अडवायला नाही पाहिजे तुम्ही. मला जाऊ द्या, मला उपोषण करायचंय. मग आम्ही काही दंगेखोर नाहीत किंवा आम्ही काही तिथं काही जाळपोळ करणारातले कार्यकर्ते नाही. आम्ही लोकशाही मार्गाने तिथं उपोषण करणार आहोत. आम्हाला करू द्या आमच्या लोकशाही मार्गाने. समोर आल्यावर वाद निर्माण होण्याचा प्रश्न. तुम्ही प्रशासनाने ते सांभाळून घ्यायचं ना. आम्ही त्याच्यात, मी तर इतका संयमी कार्यकर्ता आहे, जरांगेच्या गादीवर जाऊन उपोषण करायची तयारी आहे माझी.
काही करणार नाही, माझे कार्यकर्ते काही करणार नाहीत, माझे समाज बांधव काही करणार नाहीत, शांत आहेत, संयमी आहेत. जरांगींच्या कार्यकर्त्याला झुंडशाहीला लगाम घालणं गरजेचं आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. बंजारा विरासत नंगारा म्युझियम लोकार्पण सोहळा. मृदू व जलसंधारण मंत्री संजय गायकवाड हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता 26 सप्टेंबर 2024 रोजी तीर्थक्षेत्र पोहरा देवी तालुका मनोरा जिल्हा वाशिम येथे म्युझियमचं उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून या उद्घाटनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून या संदर्भामध्ये आज सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी समाज बांधवांना संबोधन केले. हा कार्यक्रम हॉटेल सिल्वर हिल जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे समस्त गोर बंजारा समाजाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व समाज बांधवांना या कार्यक्रमात येण्याचं आवाहन संजय राठोड यांनी केले आहे. आज मग તમને हीच की वेगवेगळ्या पद्धती आज जो समाज प्रश्न सुटीच्या वर अशा पद्धतीने मारो प्रयत्न असो दुसऱ्या पद्धती ती करते. अब हमारे काही भाई लोग कह रहे थे कि बा हनु वे जाए तनु वे जाए मन हनु केलो तो तुमने नगाय हमारा विरोध छे नहीं. आज सत्ता हमचा जिंदाबाद मुर्दाबाद हे तो चालू रहते. आज हम जिंदाबाद करन लोग हमारा प्रश्न सोड़ा रहता सवार हम विरोध चलेगी राजू को तो हम मुर्दाबाद करिए जो सत्ता वो जिंदाबाद करिए पण समाज प्रश्न सुट्टी चाहो ही भूमिका प्रामुख्याने सगळ्यात रही चाहो. आणि आज मग તમને સભ્યને ઈ જ કહેવાનું છું કે નંગારા લોકાર્પણ સ્વરૂપ हम जना बला રહેતા जना इतरी विषय हम मांडे जोड़ाता आणि समाजेर जो विचारवंत लोग होने क्रांति हम माहिती ले रहता कि आज हमारा आरक्षण विषय महत्व. कारण आज हमारा भाई हमारा कर्नाटक के हमारे भी नातेवाईक थे, तेलंगाना हमारे भी नातेवाईक थे, परंतु आज वेगवेगळे पंक्ती भेटते नाही. सब कर्नाटक वाल्यानं वेगळं आरक्षणचं, तेलंगणा वाल्यानं वेगळं आरक्षणचं, महाराष्ट्र वाल्यानं तो आज परिस्थितीचं कि नाईक साहेब वहाँ हमारा वो पंक्ति पत्रायण थोड़ा आए तो अब तो हम वाटच देख रहे थे हमारा पत्रायण कना कहीं आ जाए कहीं रोक नहीं कहीं जागा आपण ओपन था. तो हम देश प्रधानमंत्री ये कार्यक्रम माध्यम थी ये तो लक्ष्य लावू शका था कि हम वेगवेगळे पंक्ती म्हणून का बसा दिले तो बा एकच पंगत बसारो हमारा बरोबर पुढे आणि ऊस प्रयत्न 12 फेब्रुवारी मारलो. देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री मग ऊज होता येतो कारण प्रतिनिधी स्वरूपे मग लोक बला येतो. केरळ लोक बला येतो स्टेज पण तो केरळ बंजारा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी आज मला इथे बोलवलं होतं आणि जो बंजारा विरासत म्हणून आमचं जे म्युझियम आहे पोहरा देवीला त्याचं लोकार्पण सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला आपण उपस्थित राहा अशी विनंती करायला मी समाज बांधवांना या ठिकाणी आलो होतो. आणि वेगवेगळे प्रश्न सुद्धा शासन दरबारी मांडण्याच्या संदर्भात समाज बांधवांनी या ठिकाणी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली. देशाचे प्रधानमंत्री असतील किंवा राज्य सरकारकडे असतील येणाऱ्या काळामध्ये आमच्या समस्या अडीअडचणी आम्ही मांडणार आहोत. आपल्या मंत्र्यांनी 12 आमदारांची मागणी केलेली आहे. 12 आमदारांची मागणी केलेली आपल्या मंत्र्यांनी जवळपास महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मते जर आपण विचार केला तर जवळपास 100 विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा बहुल अशी लोकसंख्या आहे आणि सर्व आमच्या समाज लोक मान्यवरांची किंवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अनेक वेळा आम्हाला उमेदवारी न देता दुसऱ्याला उमेदवारी दिली जाते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बंजारा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी सुद्धा आमच्या महंतांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे.
एसआयटीचा प्रश्न आहे किंवा मग आपल्या समाजामध्ये घुसखोरी होती, याकडे आपण कसं पाहता? नक्कीच या घुसखोरीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे ही बाब आम्ही लक्षात आणून दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात बंजारा समाजामध्ये जातीचे दाखले खऱ्या अर्थानं दुसऱ्या समाजाने घेतलेले आहे आणि या सर्व बाबीची चौकशी एसआयटीच्या मार्फत व्हावी ही आमची मागणी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. विजय वडेट्टीवार साहेबांना कदाचित पूर्ण माहिती नसेल, अपुऱ्या माहितीच्या याच्यावर त्यांना कुणीतरी दिली असेल म्हणून त्यांनी आरोप केले. कारण ही संस्थेची जागा आहे. संजय राठोड त्या संस्थेमध्ये एक सदस्य आहे आणि आमचे जे धर्मगुरू आहे रामराव महाराज यांच्या नावाने ही संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक मान्यवर वेगवेगळे आहेत, त्याच्यात मी सुद्धा एक सदस्य आहे. 500 कोटी अंदाजे बाजार मूल्य असलेली ही जागा बंजारा समाजाला शासनाने 1 रुपयामध्ये दिलेली आहे आणि तिथे आता मोठा सेवालाल भवन आम्ही बांधणार आहोत. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की एवढी मोठी जागा सरकारने बंजारा समाजाला दिली आणि हे भवन या ठिकाणी होतो आहे. या भवनामध्ये आरोग्य, शिक्षण, इतर बाकी वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार आहोत आणि ही आमच्या समाजासाठी मोठी उपलब्धी आहे. सोलापुरात वाहतूक शाखेकडून बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवण्यात आलाय रोड लोलर. 200हून अधिक मोठा आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर फिरवण्यात आलाय रोड लोलर. सायलेन्सरसह 2000 पेक्षा अधिक फॅन्सी नंबर प्लेटही नष्ट करण्यात आलाय. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानंतर सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने 200 सायलेन्सर आणि 2000 फॅन्सी नंबर प्लेट नष्ट करण्यात आल्या आहे. शिवाय आर्थिक दंडही आकारण्यात आला आहे. वाहन चालकांची वाहक नियमांचे पालन करावे असं आवाहन सोलापूर वाहतूक शाखेकडून करण्यात आलंय. यामुळे वाहतूक शाखेने केलेल्या या कारवाईचं सर्वसामान्य सोलापुराकडून कौतुक केलं जात आहे. यांच्या आदेशान्वये मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकलचे जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत, 80 नंबर प्लेट्स आहेत, याच्यावरची कारवाई मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे. त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेले सायलेन्सर आहेत किंवा काढून घेतलेले पाटे आहेत त्याला ज्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. अशाच प्रकारच्या कारवाया भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी जे वाहतुकीचे नियम आपण दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं. सगळ्यांनी जे योग्य नंबर आहेत ते आपल्या गाडीवरती टाकावे. ट्रिपल सीट चालू नये, मोबाईल टॉकिंग असेल, विदाऊट हेल्मेट असेल, मॉडिफाय सायलेन्सर असेल, तसेच रेसर गाड्या, काही गाड्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत की त्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज करून चालत आहेत. अशा एका गाडीवरती सुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचे नंबर घेऊन आपण त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहे त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. आज किती सायलेन्सरवरती बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे, त्याचा काही आकडा सांगा? टोटल 200 सायलेन्सर आज आपण डिस्ट्रॉय केलेले आहे आणि 80 नंबर प्लेट बऱ्याच आहेत. याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. त्या किती आहेत? ठीक आहे, अंदाजे आकडा जवळपास 2-3 हजार तरी असतील. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही ना आधार कार्ड ना मतदान कार्ड. करणवाडीत 15 वर्षापासून मूलभूत सुविधाच नाही. मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथे आदिवासी समाजाचे कुटुंब 15 वर्षापासून राहत आहे. त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, घरकुल, वीज, पाणी कोणत्याही मूलभूत सुविधांचं मिळालेलं नाहीये. त्यामुळे सुविधा मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मरेगाव हा तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. तालुका सोडल्यास ग्रामीण भागाचे खासदार आणि आमदार यांचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. नेते मंडळी केवळ निवडणुकी मतदान घेण्यासाठी गावात येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात. येथील नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही असा आरोप करणवाडी येथील आदिवासी समाज बांधवांनी केला आहे. गावात 68 कुटुंब असताना केवळ
16 जणांकडे आधार कार्ड आहे. गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने 2 किलोमीटर अंतरावर जाऊन धरणाचे पाणी आणावे लागत आहे. आदिवासी बहुल गावातील समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासन आणि शासनाला जाग येणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे लोक जवळपास 20-25 वर्षापासून आमच्या करणवाडी गावामध्ये आले आणि पाण्याचा त्रास होत असल्यामुळं जे पाण्याच्या काठावर होते ते पाण्याचा त्रास होत असल्यामुळं ते या शाळेच्या पड या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या झोपड्या बांधल्या आणि या झोपड्यात राहत आहे. यांना आधार कार्ड नाही, यांना राशन कार्डची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. शासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या परंतु झालेल्या नाही आणि त्या होण्यासाठी आम्ही आता त्यांना पहिले राशन कार्ड व आधार कार्ड देऊन यांची कशी व्यवस्था करत आहे. कारण राशन कार्ड आणि आधार कार्डशिवाय यांना काही लोकांना फक्त मतदानाचा हक्क 16 लोकांना आहे. यांचे सर्व टोटल या गावाची लोकसंख्या लहान मोठ्याची 68 आहे आणि 68 लोक असताना ज्यांना आता मतदानाचा अधिकार नाही त्यांनासुद्धा मतदान अधिकार देण्यासाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करू, तहसीलदारांना सांगू. परंतु आहे हे शासन या सामान्य गरीब लोकांवर, हे फिरस्ती लोक आहे, गोवारी समाजाचे लोक आहे, यांचा उदरनिर्वाह फक्त खेळ दाखवून, कौशल्य दाखवून उत्पन्न यांचं आहे. बाकी यांना असा कोणता सोर्स नाही आणि एक अतिशय हालाकीच्या ठिकाणी हे लोक जीवन जगत आहे. तर यांच्या जीवन उत्थानासाठी आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काही शक्य आहे तेवढं प्रयत्न करू. शासनापर्यंत याची धाव पोचून देऊ, पण शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे या बाबतीतसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर अनिल बोंडेंना अमरावतीतील दंगली घडवायच्या आहेत म्हणूनच वक्तव्य करत आहेत असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे संतुलन बिघडले आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. एखादा अडाणी माणूस बोलला तर समजू शकतं, पण हे तर डॉक्टर आहेत. बोंडे हे मूर्ख माणूस आहेत. त्यांना अमरावतीतील दंगली घडवायची आहे म्हणूनच हे संतापजनक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत. तुमचं हे चमचे आहेत, त्यांना जरा सांभाळा. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्राचे संतुलन बिघडवण्याचे काम हे लोक करीत आहेत असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. बेवकूफ आदमी है, बेअक्कल है, उसको मेंटल हॉस्पिटल में एडमिट करना चाहिए. इस तरीके का बर्ताव यदि एक डॉक्टर आदमी कर रहा होगा इसका मतलब, और इस तरीके के वाक्य प्रचार यदि वो कर रहा होगा इसका मतलब उसका संतुलन खो चुका है. वो उसमें कोई दम नहीं है. उसको सिर्फ जातीय दंगल करने का है, उसको सिर्फ दंगल गड़ाने का है. और महाराष्ट्र इन लोगों को माफ़ नहीं करने वाला. इनका जो नेता है ना उसका नाम है देवेंद्र फडणवीस साहेब. और ये देवेंद्र फडणवीस ये उनके चमचों को ऐसे बोलते रहते और ऐसे करवाते रहते. इनको महाराष्ट्र में अशांतता निर्माण करना है, इसलिए ये सारी बातें हो रही है. ये कोई सहन नहीं करने वाला. जो महाराष्ट्र पे आदर तिथ्य रखता है उसी का ही सम्मान होगा. जो महाराष्ट्र का अपमान करता है उसका सम्मान नहीं होगा. डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे. एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे. हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय. तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी. हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा. तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा. तुम्ही प्रवृत्त करता. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. मूर्ख माणसं आहेत, मूर्ख लोक आहेत. महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत. यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार. डॉक्टर बोंडे seems to be a retarded man. डॉक्टर अनिल बोंडे यांनी सभ्यपणा दाखवून राहुल गांधी यांची माफी मागावी. अमरावती ब्रेकिंग. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. डॉक्टर अनिल बोंडे भाजपमधील वाचाळवीर आहेत. डॉक्टर अनिल बोंडे यांनी सभ्यपणा दाखवून राहुल गांधी यांची माफी मागावी, नाहीतर युवक काँग्रेस त्यांच्या घरासमोर आंदोलन करेल असा इशारा बळवंत वानखेडे यांनी दिलाय. आज जे डॉक्टर बोंडे बरळले की राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यावे
अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते निश्चितच त्याचा मी निषेध करतो. डॉक्टर बोंडे हे जे वाचाळवीर आहेत भाजपमधले, त्या वाचाळवीरांचे त्या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. म्हणून सातत्यानं अशी जे त्यांचे वक्तव्य येतात ते आपल्याला पाहायला मिळतात. पेशाने डॉक्टर असल्यानंतरही अशा पद्धतीनं वक्तव्य हे करणं अतिशय चुकीचं आहे. म्हणून त्यांनी सभ्यपणा दाखवून एक या संदर्भात राहुल गांधीची माफी मागावी. नाहीतर येणाऱ्या काळात जे युवक काँग्रेस आहेत ते युवक काँग्रेस त्यांच्या घरासमोर निषेधाचं आंदोलन करणार आहेत. आणि यापुढे असे वक्तव्य होणार नाहीत याची किमान त्यांनी दक्षता घ्यावी. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत, त्यांना उपरे पैसे नकोत असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, परिणाम व्हावा यासाठी पैसे दिलेत, पण 30% सुद्धा परिणाम होणार नाही. प्रत्येकाच्या घरात शिकलेली मुलं आहेत, शिकलेल्या सुना मुली आहेत किंवा त्या शिकलेल्या आहेत. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत, त्यांना उपरे पैसे नको, त्यांना काम द्या, उद्योग द्या, त्यातून पैसे नक्कीच त्यांना मिळालेले आवडतील. याचा परिणाम काय होईल असं तुमचं म्हणणं आहे? आता परिणाम होण्यासाठी पैसे दिलेत, पण 30% पण परिणाम होणार नाहीये. कारण प्रत्येकीच्या घरामध्ये, त्या लाडल्या बहिणीच्या घरात एक शिकलेले मुलं आहेत, शिकलेल्या सुना आहेत, शिकलेल्या मुली आहेत, स्वतः ती शिकलेली आहे, नवरा आहे, हे सगळे शिकून घरात आहेत आणि उपरे येऊन पैसे मिळत आहेत. तर आमच्या महाराष्ट्राच्या महिला स्वाभिमानी आहेत, त्यांना असे उपरे पैसे नको आहेत. त्यांना काम द्या, हाताला काम द्या, त्यांना उद्योग द्या, त्याच्यातून मिळणारे पैसे नक्की त्यांना आवडत आहेत. मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाहीत. ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही. त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये. आमचा पूर्व विदर्भ आहे. माझ्याबरोबर प्रशांत कदम हे गेली 8 वर्षे इथे संपर्क प्रमुख म्हणून काम करतायत. त्याचप्रमाणे माझ्या नगरसेविका आमच्या शिंदेताई आहेत, म्हात्रे आहेत, चव्हाण आहेत. आम्ही सगळ्या महिलांसाठीच आलेलो आहोत, कारण अनेकांचं इथून आम्हाला बोलावणं आलेलं आहे की एकदा तरी ह्या टीमला पाठवा. आम्ही आलेले, आम्हाला श्री संवाद, एका स्त्रीची काय भावना असू शकते आणि 1500 रुपयामध्ये किती स्त्रिया खुश आहेत हेही आम्हाला जरा बघायचं आहे. QR कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकिटाची पेमेंट करा, सुविधा सुरू. प्रवाशांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज असते. नव्या तंत्रज्ञानाची जुळते घेत सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय स्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता QR कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नमस्कार, मी योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक रेल्वे सोलापूर विभाग. सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक आवाहन करण्यात येतं की जेव्हाही तुम्ही आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर तुम्हाला एक असं QR कोडचं एक छोटंसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही QR कोडच्या माध्यमातून पे करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काही वेळेस सुट्टे पैसे नसतात, चेंज नसतात, त्यामुळे काही वेळेस तिकीट खिडकीवर विलंब होत असतो. हा विलंब तुम्ही टाळू शकता. तुमच्याकडे जे पण गुगल पे असेल, फोनपे असेल, भीम ॲप असेल, पेटीएम असेल, असे विविध ॲपच्या माध्यमातून UPIचा वापर करून तुम्ही QR कोडच्या माध्यमातून तुम्ही
डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकतात. तर सर्व प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा. सोलापूर स्टेशनवरील तिन्ही PRS काउंटरवर तसेच UTS काउंटर म्हणजे जे जनरल तिकीट काउंटर आहेत अशा तिन्ही खिडक्यांवर हे QR कोड उपलब्ध आहेत. तरी सर्व प्रवाशांनी जास्त QR कोडचा वापर करून फोनपे व भीमपे असेल, गुगल पे असेल याच्या माध्यमातून पैसे पे करावेत. थँक्यू. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशकात धरणे आंदोलन. महिला आघाडीकडून महाराष्ट्र शासनाने पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन. जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे निदर्शने. त्याचप्रमाणे राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आहे. महिला आघाडीकडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळते आहे. जय महाराष्ट्र. माझं नाव श्रुती नाईक. आज आपल्या स्नेहल ताई अंकुश शेवाळे यांची बहीण आणि त्यांची मिसेस आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आज आपल्याकडे इथे हजर झालेलं आहे. आज आम्हाला अंकुश शेवाळे यांच्यासाठी न्याय हवाय. आज विनाकारण जसं आता सांगितलं गेलेलं आहे की निंबाळकर साहेबांनी 100 लोकांची संशयित 100 लोकांची तपासणी करून सुद्धा जर तुम्हाला तिथे मुद्दा मिळत नाही तर 2-2.5 वर्षानंतर तुम्ही हे प्रकरण विनाकारण बाहेर काढायचं आणि ज्याच्यावर गुन्हा नाहीच आहे, आजपर्यंत त्याच्यावर एकही गुन्हा नाही, अशा व्यक्तीला अटक करायची, त्याला 3-3 तास टॉर्चर करायचं, मारझोड करायची आणि त्याच्याकडनं जबरदस्ती सुधाकर भाऊ बडगुजर आणि दीपक भाऊ बडगुजर यांची नावं वदवून घेण्यासाठी त्याला मारझोड करायची. त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या दादाकडनंही तुम्हाला स्टेटमेंट मिळालेलं आहे की का बरं असा अन्याय का चालू आहे. फक्त आमदारकीसाठी, फक्त विधानसभा लढण्यासाठी ते उभे आहेत म्हणून विनाकारण कुठलेही आणायचे. आज ज्या पोलीस स्टेशन मधनं ही मारझोड झालेली आहे त्या पोलीस स्टेशन मधनच 2019 साली आपला 2022 साली ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आज त्याच्यामध्ये एक प्रकरण असं आहे की जानेवारी 2024 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये अशोक नजन हे जे तिथले वरिष्ठ अधीक्षक होते, आज त्यांनी गोळीबार करून घेतलाय 20 फेब्रुवारीच्या दिवशी. का बरं केला तर त्यांना आत्ताच त्यांच्या मिसेस आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत, पण त्यांच्यावर बळजबरीपणा केलेला आहे की कौटुंबिक वादामुळे तुम्हाला हे झालं आणि त्यांची केस क्लोज करायचा प्रयत्न केला. पण सत्य जर पडताळून बघितलं तर त्याच्यामध्ये खरी गोष्ट लक्षात येईल की आज ललित ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या प्रशांत खंडेराव जाधव ह्याने जे खोटे सह्या आणि कागदपत्र शिक्के अधिकाऱ्यांचे आणले होते आणि त्याच्यावर त्यांना कारवाई करायला सांगितली आणि जेव्हा त्यांच्यावर कारवाई अशोक नजन यांनी केलेली आहे त्याच्यानंतर ती कारवाई रोखून त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचं काम केलेलं आहे. खंडणी वसूल करायचं काम त्या पोलीस स्टेशनच्या भरपूर प्रशासनाच्या म्हणजे लोकांनी केलेलं आहे. मागच्या वेळी अमरावतीत जातीय दंगल केली म्हणून अनिल बोंडे यांना खासदारकी मिळाली असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. तुमची मागणी आहे आणि किती वेळापासून कधीपर्यंत बसले राहणार? बघा, एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो. त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे. या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे. मागच्या 4 वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं. मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का? थोडा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत. लागोलागली 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात. अटकेची मागणी तुम्ही सुरुवात केलेली आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे, पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले. शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद संपन्न. विधानसभा निवडणुकीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, गणपती विसर्जनानंतर युतीच्या बैठका सुरू होणार असून जागा वाटपावर चर्चा होणार आहे. किती जागा कोण लढवणार याची नावे लवकरच वरिष्ठ नेते जाहीर करतील. महायुती एक मजबूत सरकार आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गणपती उत्सव आणि विसर्जन यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते गुंतलेले असल्यामुळं येणारी विधानसभेच्या निवडणुकीचे काय हालचाल आहे याबद्दलचं साशंकता अनेकांच्या मनात होती. परंतु आता विसर्जन झालेलं आहे. महायुतीबद्दल बोलायचं झालं तर आता या 2 दिवसानंतर युतीच्या बैठका या सुरू होत आहेत. माननीय एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिन्ही नेते 2 दिवसातच या बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये भाजपने किती जागा लढवायच्या, शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या याचा निर्णय अपेक्षित आहे. पुढील 8 दिवसामध्ये काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा आहे. म्हणून ज्या स्पीडने आता ह्या सगळ्या युतीचे बोलणे होतील आणि हेच माननीय नेतेगण या सर्व बाबीची घोषणा सुद्धा हे करणार आहेत. म्हणून एक मजबूतीने सरकार आणण्यासाठी महायुतीचे जे प्रयत्न आहेत ते उद्यापासून चालू होणार आहेत आणि मला वाटतं निश्चितच महायुती हे येणाऱ्या विधानसभेमध्ये विजयी होईल. आता जे काही बातम्या येत आहेत, मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार, मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात, काही लोकांना अजितदादा वाटतात, मलाही आमचे एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं. हे सगळं वाटतं, परंतु याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे. म्हणून कुणाचाही गैरसमज नको. मी बोललो म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल आता युतीमध्ये धुसफूस सुरू झाली किंवा गिरीश महाजन बोलले किंवा आणखीन पडळकर बोलले, असं काहीही जरी असले, हे सगळं आमच्या मनातलं जरी असलं तर अखेरचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. म्हणून यामध्ये कोणताही संभ्रम नसावा. सरन्यायाधीशांनी माझ्यासमोर सरकारला विरोधातली खटले चालवण्यास मी असमर्थ आहे असं सांगावं, असं टीका संजय राऊत यांनी केला आहे. राहुल गांधींवरील धोक्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या जीवाला राजकीय पक्षांकडून धोका आहे आणि आता ते समोर येत आहे. ही खूप गंभीर बाब आहे. मी पूर्वीच सांगितलं होतं की राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे आणि त्याची अंमलबजावणी भारतात केली जात आहे. यावर राज्याचे गृहमंत्री काही प्रतिक्रिया देत नाही, ते शांत आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्याय व्यवस्था यावर बोलताना ते म्हणाले, मैंने आपको याद होगा यहीं से कहा था 1 अगस्त या 2 अगस्त को शायद कि राहुल गांधी के ऊपर हमला करने की साजिश रची जा रही है। ये मैंने कहा था। तब लोगों ने हमसे सवाल पूछा था कि आप हवा में बात कर रहे हैं। मैंने कहा था कि कुछ पॉलिटिकल पार्टीज और उनके संगठन रिकॉर्ड पे है, आप देखिए जाकर, राहुल गांधी जी के ऊपर हमला करने की साजिश रची जा रही है, विदेश की भूमि पर रची जा रही है और यहाँ हिंदुस्तान में उसका अमल हो रहा है। अब 2 दिन से जो बातें सामने आई है वो जो मैंने बात कही थी अगस्त के 1 तारीख को, उसको पुष्टि देने वाली है बात। इस देश के केंद्रीय रेल राज्य मंत्री, उत्तर प्रदेश के एक मंत्री सरकार के, महाराष्ट्र के बीजेपी के जो अलायंस है
उनके एक विधायक और भी कुछ लोग सभी एक ही भाषा में बोल रहे हैं कि राहुल गांधी के ऊपर हमला करना। कोई कहता है कि उनकी जुबान काट के जो लेके आएगा उसको मैं 11 लाख दूंगा, कोई उनको आतंकवादी कहता है, कोई उनके ऊपर हमले की बात करता है। ये एक षड्यंत्र है, एक साजिश की रचना है। जिस तरह से राहुल गांधी के नेतृत्व में इस देश का पूरा विपक्ष एकजुट हुआ है और होता रहेगा, उससे अगर किसी के मन में डर पैदा हुआ है तो लोकतंत्र में, इस देश के लोकतंत्र में ये समस्या हल करने का ये मार्ग नहीं कि विपक्ष को जान से मारने की धमकी दी जाए। ये रशिया में होता है, ये रशिया में होता है कि विपक्ष के नेता को खत्म किया जाता है और हो गया है, पुतिन ने कर दिया। और भी देशों में हो सकता है जहाँ तानाशाही, जहाँ लोकतंत्र नहीं है। लेकिन हिंदुस्तान में अगर ये कहा गया है कि राहुल गांधी का हाल भी उनके दादी जैसा या उनके पिताजी ऐसा करना चाहिए, कर देंगे, ये बात अगर इस देश के प्रधानमंत्री सुनते हैं और चुप बैठते हैं, इस देश के गृह मंत्री सुनते हैं और चुप बैठते हैं, मैं उसका मतलब ये समझता हूँ कि ये साजिश का हिस्सा अब भी है, अब भी। इसलिए हमें चिंता है, हम कंडेम करते हैं इस बात का। और खास करके ये दो प्रमुख नेताओं की जो चुप्पी साधे उसके मामले में, लीडर ऑफ अपोजिशन है, उसका नेता प्रतिपक्ष है, जिसको कैबिनेट रैंक है, उसके खिलाफ आपके पार्टी के लोग धमकाते हैं, मारने की कोशिश करते हैं, बात करते हैं और आप चुप बैठते हैं, यह हम बर्दाश्त नहीं कर सकते। आज भी देश में सिर्फ संविधान नहीं, लोकतंत्र नहीं, तो विपक्ष के जो हमारे जैसे नेता है, राहुल जी जैसे नेता है, उनको जान को खतरा है। और क्या है, मैंने कहा ना, मैंने बात रखी ना मेरे सामने, महाविकास आघाड़ी में शिवसेना है और मैंने ये बार बार कहा कि सबसे पहले बात मैंने उठाई थी 1 अगस्त को, जहाँ से मैं कहा था कि राहुल गांधी के खिलाफ एक बहुत बड़ी साजिश हो रही है, उनकी जान को खतरा है, उनके ऊपर हमले के बारे में कुछ लोग सोच रहे हैं, ये मैंने कहा था। और आपने देखा होगा दिल्ली से लेकर लखनऊ तक और महाराष्ट्र तक ये सभी लोग उस भाषा में बोलने लगे। इंदिरा गांधी जैसा आपका हाल कर देंगे या आपके पिताजी जैसा आपका हाल कर देंगे। ये अगर भाषा चल रही है इस देश में, लोकतंत्र में, और गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री उसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रहे, उसका मतलब ये है कि आप भी ये जो लोग बोलने वाले हैं उनके साथ। महाराष्ट्र ने कहा है कि जब मैं नरेंद्र मोदी की दुनिया में गया था तो जो कांग्रेस है और उनका जो सत्ता के मुद्दे हैं उसको नहीं, ये प्रधानमंत्री जी झूठ बोल रहे हैं, प्रधानमंत्री जी गलत बयान दे रहे थे। इस देश का संविधान और प्रोटोकॉल आपको ये परमिशन नहीं देता है इस तरह से आप जैसे राजनीतिक नेता चीफ जस्टिस के घर में जाकर आरती करें और उसकी वीडियो उतारकर जनता के सामने पेश करें। प्रधानमंत्री जी को कानून और संविधान की कोई जानकारी नहीं है। प्रधानमंत्री देश की जनता को मूर्ख समझते हैं, तो जनता मूर्ख नहीं है।